नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव मामाला म्हणत असतो की मला या सगळ्या सिच्युएशनचा खूप राग येतोय. ही सगळी सिच्युएशन अगदी फ्रस्ट्रेटिंग आहे. काहीही झालं तरीही मला ईश्वरीची मदत करता येत नाही आहे. तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की अर्णव, ही सगळी चिडचिड तुझी यामुळेच होते ना, की तुझं ईश्वरीवर खूप प्रेम आहे. तेव्हा मग अर्णव आता बोलूनच टाकतो. तो म्हणतो की हो मामा, प्रेम आहे माझं, म्हणूनच तर मला त्रास होतोय ना. मिस इंदोरला या सिच्युएशनमध्ये मी एकटीला टाकलं आहे. मला तिची काही मदत करता येत नाही आहे किंवा तिच्याबद्दल काही करता येत नाही आहे. त्याचा त्रास मला जास्त होतो आहे आणि म्हणूनच तिची मदत करता येत नाही. या सिच्युएशनमध्ये मला आजीने शपथ देऊन ठेवली आहे. मला काही करता येत नाही आहे. तेव्हा त्याला राग अनावर झालेला असतो आणि आता मामासमोर फायनली कबूलही केलेलं असतं. तेव्हा मग मामाला अर्णव म्हणतो की मामा, एक गोष्ट तर आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे मिस इंदोरला भेटायला जायला मला आजीने मनाई केली आहे, परंतु मी मिस इंदोरला पैशाची मदत तर नक्कीच करू शकतो ना. तेव्हा मग मामा म्हणतो एक्झॅक्टली बरोबर. आता या परिस्थितीमध्ये ती एकटी असेल आणि तिला पैशांची मदत लागू शकते आणि म्हणूनच आपण करू शकतो. तर त्यावेळेला मामा म्हणतो की तुला आईने शपथ घातली आहे, मला तर शपथ घातली नाही आहे, मी तर नक्कीच मदत करू शकतो. असं म्हटल्यावर आता अर्णवलाही एक मोठा आधार मिळतो. मामा म्हणतो की मी आलोच, लगेच येतो, असं म्हणून तिथून मामा निघून जातो. आणि आता मामा एक मोठा स्टँड आता ईश्वरी आणि अर्णवसाठी घेणार असतो. अर्णव तिथेच खाली बसतो आणि या सगळ्यामुळे त्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं. परंतु एक दिलासा यामुळे मिळालेला असतो की मामा हा मदत करण्यासाठी गेलेला असतो. तर इथे राकेश हा संजयला आतमध्ये रागानेच बघत असतो की अजूनही तो जिवंत आहे आणि त्यामुळे आता तो विचार करतो की काही झालं तरीही या म्हाताऱ्याला संपवायचा चान्स काही मिळत नाही. एकदाला संपवलं तरीही काही होत नाही आहे आणि तो रागारागानेच अगदी त्याच्याकडे काचेतून बघत असतो की काहीतरी याला होईल आणि काहीतरी मी करू शकतो. तेवढ्यातच जयू आता देवाचा धावा करत बसलेली असते आणि सुप्रिया येते आणि विचारते की राकेशजी कसे आहेत ते. तेव्हा मग तो म्हणतो की काळजी करू नका, सगळं स्टेबल आहे. तेवढ्यातच आता जयू सुप्रियाला आलेलं बघते आणि म्हणते की सुप्रिया इकडे ये. तेव्हा सुप्रिया तिथे येते आणि म्हणते की जयू सगळं ठीक तर आहे ना, हे ठीक तर आहेत ना. त्यावेळेला मग जयू म्हणते की हो ठीक आहे दादा, परंतु तुला माहिती आहे का, मोठा प्रॉब्लेम झाला होता. अगं डॉक्टरांनी सांगितलं होतं की दादाची तब्येत खूप बिघडती आहे. आपली नमू तर रडत रडत सरळ घरीच निघून आली होती, परंतु अगं वेळेवर सगळं झालं. अगं ऐनवेळेला डॉक्टर म्हणाले की दादाचं हार्ट रेट कमी झालं आहे, त्यांना प्रॉब्लेम होतो आहे, म्हणून एक इंजेक्शन हवं होतं. आणि तिथे राकेशजी होते आणि पटकन त्यांनी धावत धावत जाऊन इंजेक्शन आणलं आणि ते इंजेक्शन दिल्यामुळे दादाची तब्येत आता ठीक आहे, स्टेबल आहे. डॉक्टर म्हणाले जर हे इंजेक्शन देता आलं नसतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्यावेळेला मग आता ती म्हणायला लागते की खरंच इशू आपली खूप भाग्यवान आहे की असे पती तिला मिळत आहेत. खरं तर आता इथे राकेशजी नसते तर काय झालं असतं काय माहिती. दादाला वेळेवर इंजेक्शन मिळालं नसतं आणि काहीतरी अनहोनी होऊन बसली असती. आता राकेशजीने परत एकदा आपल्या दादाचा प्राण वाचवलाय गं. खरंच त्यांच्यामुळे हे सगळं घडलंय खरं तर. असं म्हटल्यावर आता सुप्रियाला खूप रडायला येत असते आणि सुप्रियाला जयू म्हणते की खरंच आपण त्यांचे आभार मानायला हवेत. खरं तर हे सगळं त्यांच्यामुळे झालं आहे. ते आज इथे होते म्हणून आपल्या दादाचा जीव वाचलाय गं, असं ती बोलून दाखवते. आणि त्यावेळेला आता सुप्रिया ही लगेच राकेशकडे बघते आणि तो मुद्दामच रडण्याचं नाटक करत आता तिथे बघत असतो. आणि मग राकेश हा तिथेच संजयकडे बघत रागाने म्हणतो की ही नेमकी जयू इथे तडमडली होती म्हणून मला ही सगळी धावपळ करावी लागली. जर इथे कोणीच नसतं तर मग मी बरोबर या म्हाताऱ्याला तडपडून मरू दिलं असतं, परंतु ही आत्या इथे असल्यामुळे मला मुद्दामच धावपळीचं नाटक करावं लागलं. तेवढ्यातच सुप्रिया येते आणि काचेतूनच ती संजयला बघते आणि ती बघत असताना म्हणते की यांची तब्येत ठीक तर आहे ना, म्हणूनच ती एक दिलासा मिळण्यासाठी म्हणून तिथून काचेतून बघून घेते. त्याच वेळेला आता इथे नम्रता ही अजूनही आलेली नसते. नाटक पुढे लांबवण्यासाठी आता राकेशही म्हणायला लागतो की आता अजून काहीतरी केलं पाहिजे आणि इथून सटकलं पाहिजे. त्यामुळे राकेश आता जात असताना लगेच तिला आत्या विचारते की काय काय झालं राकेश, तुम्ही कुठे जाताय. तेव्हा तो म्हणतो की इथेच आता देवाच्या देवळात जातो. विचारतो त्याला की बाबा हा तुझा कोणता न्याय आहे, असं का करतोयस तू, म्हणजे आमच्या या बाबांना इतका त्रास का देतोय. त्यांना जाऊन जाबू चितवातो आणि साकडं घालतो देवाकडे की लवकरात लवकर त्यांची तब्येत ठीक होऊ दे आणि त्यांना बरं वाटू दे, त्याशिवाय माझ्या काही जीवाला चैन पडणार नाही. आलोच मी, जातोच देवळात.
असं म्हणून राकेश आता घाईघाईत अगदी रडण्याचं नाटक करतच तिथून निघून जातो. आणि मग पुन्हा एकदा तो गेल्यानंतर सुप्रिया आणि जयू दोघीजणीही तिथे संजयकडे काचेतून बघत असतात. सुप्रिया म्हणते की खरंच खूप काळजी वाटते मला. तेव्हा जयू आत्या म्हणते की नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. आणि त्या दोघीही तिथे बघत असतात. तेवढ्यातच इथे नमू ही ईश्वरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते की ईशू प्लीज प्लीज बाहेर ये, ईशू प्लीज बाहेर ये, असं करू नकोस. परंतु ईश्वरी ऐकतच नसते. ती तिथे रडतच बसलेली असते. आणि त्याच वेळेला मग आता नमू म्हणायला लागते की ईशू अगं असं करू नकोस, आपल्याला बाबांना बघायला गेलं पाहिजे. ईशू प्लीज असं रडत बसू नको, काय होणार आहे असं रडत बसून, प्लीज ये ना बाहेर, आई निघून गेली हॉस्पिटलला, आपल्यालाही गेलं पाहिजे. असं म्हणून ईश्वरी आता रडत असते. आणि खरं तर तिचा धीरच होत नसतो बाहेर येण्यासाठी. ती तिथे तशीच रडत बसलेली असते. आणि या सगळ्याचा त्रास तिला खूप होत असतो. बाबांची जर काही तब्येत बिघडली तर ते तिला सहन होण्यासारखं नसतं. तेवढ्यातच आता इथे अर्णवला आठवतं राकेशचं सत्य समजूनही त्याला काहीही करता येत नसतं. तो राकेशला मारायला जात असताना राकेश त्याला म्हणतो की अरे बावळट, तुला कळत नाही आहे का, जर तू माझा जीव घेतलास तर तुझी ती बावळट गोंडस बहीण विधवा नाही का रे होणार. आता हे सगळंच त्याला आठवतं आणि तो जोरजोरात पुशअप्स मारत असतो. तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि म्हणतो की दादा, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की काय बोलायचं आहे. तेवढ्यात आकाश म्हणतो की दादा, एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुझ्याशी बोलायची आहे. प्लीज माझं जरा ऐकून घेतोय का. हे काय चाललंय तुझं, आणि हे सगळा इतका त्रास तू स्वतःला का बरं करून घेतोयस, असं आता आकाश त्याला विचारत असतो. मग त्याच वेळेला अर्णव म्हणतो की हे बघ आकाश, आता माझं काही बोलण्याचा मूड नाही आहे, त्यामुळे प्लीज तू इथून निघ. तेव्हा तो म्हणतो की दादा प्लीज माझं ऐकून तरी घे ना, तू खूप डिस्टर्ब वाटतोयस, प्लीज इतका त्रास करून घेऊ नको स्वतःला. तेव्हा पुन्हा एकदा अर्णव चिडतो आणि म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी तुला काय सांगितलं आहे, प्लीज डोंट डिस्टर्ब मी, त्यामुळे तू इथून निघ. आकाश म्हणतो की अरे दादा, पण निदान माझं ऐकून तरी घे. परंतु तरीही तो ऐकून घेत नाही. तो म्हणतो की ये उठ, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का. असं म्हणून तो आकाशला आता हाताला धरतो आणि तिथून खोलीच्या बाहेर काढतो. म्हणतो की प्लीज जा, मला डिस्टर्ब करायला येऊ नको, प्लीज निघ. असं म्हणून आता तो त्याला बाहेर जायला सांगतो. आणि आकाशला आता खूप वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर आता अर्णवही खूप चिडलेला असतो. तो तिथल्या तिथेच आता दरवाजावर असतो. खरं तर आकाशला हर्ट केलं यामुळे त्यालाही खूप वाईट वाटत असतं आणि तो तिथेच दरवाजावर उभा असतो. त्यावेळेला ईश्वरीसोबतचं म्हणजेच झालेली फ्रेंडशिप त्याला आठवते की ईश्वरीला तो म्हणतो की आपली अजून साधी मैत्रीही नाही, त्यामुळे अगोदर आपण एकमेकांचे फ्रेंड्स बनूयात. फ्रेंड्स असं म्हणून एकमेकांसमोर त्याने हात मिळवलेला असतो. आणि त्यानंतर ईश्वरीचे बाबा ही ईश्वरीला त्याच्यासमोरच घेऊन गेलेले हे सगळं आता त्याला आठवतं. आणि हेच सगळं ईश्वरीलाही आठवत असतं आणि त्यामुळे तिला खूपच आता त्रास होत असतो. आता आकाश खाली उतरतो आणि नेमकं काय घडणार आहे काय नाही हे त्याला काहीही माहीत नसतं किंवा कल्पना नसते. म्हणूनच तो म्हणतो की आता मी काय करू, दादा तर अजिबातच ऐकायला तयार नाही आहे. म्हणूनच तो खाली उतरतो. आणि इथे नम्रता ही अजूनही ईश्वरीलाच म्हणवत असते की प्लीज प्लीज इशू बाहेर ये, बाहेर ये, असं ती तिला समजावत असते. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो आणि ती पटकन फोनजवळ येते की आता ह्यावेळेला कोणी कॉल केला आहे. म्हणून ती आता बघते तर आकाशचा कॉल असतो. आता ती कॉल उचलते आणि म्हणते की आकाश सर. तेव्हा तो म्हणतो की काय झालं नम्रता, ऑल ओके ना, बाबांची तब्येत ठीक आहे ना, असं विचारल्याबरोबर आता ती रडायला लागते. तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता, तू रडतीयेस, काही प्रॉब्लेम आहे का, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की सर बाबांची तब्येत आणखीनच बिघडली आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांचे हार्ट रेट कमी झाले आहेत. आणि इशूने तर या सगळ्याचा इतका धसका घेतला आहे की तिने खोलीत स्वतःला कोंडून दार बंद करून घेतलं आहे. ती रडतीये, खूप रडतीये, थांबतच नाही आहे. काय करू सर, मला समजतच नाही आहे. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की ठीक आहे, तू जरा काळजी घे, मी करतो नंतर फोन, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आता काय बोलावं हे त्यालाही सुचत नसतं. नम्रता खूप रडत असते की सर मला काय करावं काहीही समजत नाही. आता इथे आकाशलाही चिंताच वाटत असते. तेवढ्यातच अंजलीला आजी समजावत असते की मी ना काही चुकीचं केलेलं नाही आहे, मी अगदी बरोबर केले. तेव्हा मग अंजली म्हणते की अगं आजी, परंतु अशी सगळी परिस्थिती असताना तुला चिंटूला हे शपथ वगैरे देण्याची काहीच गरज नव्हती. हे असं करण्याची काय गरज होती मला सांग. तेव्हा आजी म्हणते की अगं असं जर केलं नाही ना, याला जर शपथ वगैरे मी दिली नाही तर तो माझा ऐकतच नाही आणि म्हणूनच मला त्याला शपथ वगैरे द्यावी लागते. तेवढ्यातच आता तिथे राकेश येतो
आणि राकेश म्हणतो की अरे आजी तुम्ही इथे. तेव्हा मग ती म्हणते की हो हो तुम्ही तिथून बंगलोरवरून आलात आणि हिला न भेटता परस्पर निघून गेलात म्हणून जरा अंजलीला टेन्शन आलं आणि तेच तिला मी समजावत होते, बाकी काही नाही. बघ आलेत ना आता जावई बापू, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता ते म्हणतात की हो हो आलो आणि आजींचं ऐकलं आणि थेट तिकडे ईश्वरीच्या बाबांना भेटायला गेलो होतो ना. तेव्हा मग अंजली म्हणते की ते सगळं जाऊ द्या, मला सांगा की कशी आहे आता ईश्वरीच्या बाबांची तब्येत. त्यावेळेला मग ते म्हणतात की हो आता स्टेबल आहे तब्येत, काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे आणि आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की काही घाबरू नका, नॉर्मल आहेत ते. तर अंजली म्हणते की बरं झालं. आणि त्याचबरोबर राकेश म्हणतो की आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईश्वरीशी माझं बोलणं झालं. ती मला म्हणाली की तशी काही पैशांची गरज नाही आहे म्हणे, तिने मला असं सांगितलं. तेव्हा मग ती म्हणते की असं म्हणाली ना ती, म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज आला ना. तेव्हा तो म्हणतो की हो अगदीच, अगं मी व्यवस्थित बघितलं ना तिकडचं आणि मगच नंतर डिसिजन घेतला मी, नका काळजी करू तिकडे, म्हणजे काहीच असा प्रॉब्लेम नाही आहे. त्यावेळेला मग आता राकेशचं असं बोलणं ऐकल्यानंतर आजी म्हणते की बरं झालं, बघितलं ना अगं हे गेले ते बरं झालं, म्हणजे कसं नेमकीच माहिती काढून आले, नाहीतर आपला अर्णव गेला असता तर उगीच सगळ्या गोष्टी पसरवत गेला असता, त्यामुळे जाऊ दे, जावई बापू गेले तेच बरं झालं. आणि राकेश स्वतःची वावा करत म्हणतो की कसं आहे ना, त्यांना एका NGOचा पण नंबर मिळवून दिला मी, त्यामुळे पैशांची व्यवस्था होईल. आता अंजलीला आपल्या नवऱ्याचा पुन्हा अभिमानच वाटतो. नंतर आकाश हा त्याच्या रूममध्ये येतो आणि विचार करतो की काय करू मी, आणि लॅपटॉपमध्ये त्याला काहीतरी दिसतं आणि तो म्हणतो की ग्रेट, आता हेच मला केलं पाहिजे. आणि तो पेनड्राईव्ह कनेक्ट करून म्हणजेच लॅपटॉपमध्ये एक ऑडिओ घेत असतो आणि ती ऑडिओ घेतल्यानंतर आता ती ऑडिओ तो नम्रताला सेंड करतो आणि म्हणतो की वाव, दॅट्स ग्रेट न्यूज, आता हे सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं, आता कुठे काहीतरी ठीक होईल. तेवढ्यातच आता ती फोन बघते आणि म्हणते की आकाश सरांचा पुन्हा फोन, आणि ती फोन उचलते आणि म्हणते की आकाश सर काय झालं. तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता तू ईश्वरीच्या इथे घरीच आहेस ना. तेव्हा ती म्हणते की हो, ती दरवाजाच उघडत नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ग्रेट, एक काम कर, आता मी तुला ना एक ऑडिओ फाईल पाठवली आहे, ती ऑडिओ फाईल ईश्वरीला ऐकव, म्हणजेच तिच्यासमोर ती प्ले कर आणि ते ऐकल्यानंतर नक्कीच ती दरवाजा उघडेल बघ, माझी खात्री आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो सर आली आहे फाईल. मग तो म्हणतो की ठीक आहे, ती फाईल तिच्यासमोर तू प्ले कर, असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो. आणि आकाशला माहीत असतं की त्या ऑडिओ फाईलमुळे ईश्वरी ही नक्कीच व्यवस्थित होईल आणि तिच्यामध्ये उत्साह येईल आणि ती स्वतः दरवाजा उघडून बाहेर येईल, असं त्यांनी सांगितल्याबरोबर आता त्यांनीच सांगितल्यासारखं नम्रता ती ऑडिओ फाईल जी असते ती प्ले करते आणि ती फाईल प्ले केल्यानंतर ईश्वरीच्या कानावर अर्णवचा आवाज पडतो. त्यामध्ये अर्णव बोलत असतो की आपला हा जो संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. नो वन देअर इज फॉर यू. काय ना, काही झालं तरीही आयुष्यात असे प्रवास असतात जे आपल्याला एकट्यालाच पार करायचे असतात. जर आपण रडत बसलो तर तो आपला आयुष्याचा प्रवास पुढे कसा जाणार. हिमतीने उभं राहावं लागतं आपल्याला आणि उभं राहिल्यानंतर आपल्याला समोर ज्या परिस्थिती दिसतात त्या परिस्थितीला आपल्याला मात करायचं असतं. कितीही काही झालं तरीही त्या परिस्थितीपासून लांब पळून किंवा त्याच्याकडे लक्ष न देता किंवा इग्नोर न करता आपल्याला राहता येणार नाही. आपल्याला आपल्या 2 पायावर खंबीरपणे उभं राहून त्या परिस्थितीला टॅकल करता आलं पाहिजे. यू हॅव टू विन दिस सिच्युएशन, अदरवाईज यू विल लूज, असं म्हणून आता अर्णवची ती जी काही प्रेरणादायी वाक्य असतात ती वाक्य आता ईश्वरीच्या कानावर पडतात आणि ती कानावर पडताच तिच्या अंगात जणू उत्साह संचारलेला असतो आणि ती उठून स्वतःचे डोळे पुसते आणि अर्णवच्या त्या वाक्याने तिने आता ठरवलेलं असतं की आता काही झालं तरीही मी हार मानणार नाही, मी उठणार आणि मी लढणार. हाच प्रश्न आता ती स्वतःसमोर उपस्थित करते आणि मग तिथूनच ती उठते. आणि त्याच वेळेला ईश्वरी आता स्वतःचे डोळे वगैरे पुसून घेते. ती विचार करते की अर्णव सरांचा आवाज कुठून आला, परंतु काही का होईना अर्णवच्या आवाजाने आणि त्या अर्णवच्या एका दिलासाने देखील तिला खूप बरं वाटलेलं असतं. आणि तर इथे मामा हा डॉक्टरांना भेटतो, त्या बाबांसाठी तिथे पैसे भरतो आणि नंतर मग तो म्हणतो की हे बघा ही आहे रिसिप्ट, म्हणजेच जो अकाउंटंट असतो तो रिसिप्ट देतो आणि म्हणतो की सर तुम्ही जे 1,00,000 रुपये भरलेत त्याची ही रिसिप्ट आहे आणि खरंच तुम्ही खूप चांगलं काम केलं, खरं तर गरजच होती त्यांच्या ट्रीटमेंटसाठी. आणि तेव्हा मग मामा सांगतो की एक काम करा, आता हे जे काही आपल्यात झालेलं आहे किंवा मी हे पैसे भरलेत किंवा माझं नाव हे कुठेही बाहेर रिव्हील होऊ देऊ नका. तेव्हा मग एवढं काम करा.
त्याच वेळेला ते अकाउंटवाले म्हणतात की हो हो, काळजी करू नका सर, अजिबात घाबरू नका. तेवढ्यातच तिथे राकेशने बघितलेलं असतं आणि तो मागे लपतो आणि मामा घाईघाईत निघत असताना ईश्वरीची धडक त्याला होते आणि त्याच्या हातातली जी ती कॅशची रिसिप्ट म्हणजे डिपॉझिट रिसिप्ट असते ती खाली पडते. आता ती खाली पडल्यानंतर ईश्वरी धक्क्यानेच त्याच्याकडे मामाकडे बघू लागते आणि ती म्हणते की मामा, तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला मामाला काय बोलावं हे काही सुचत नसतं आणि तेवढ्यातच राकेश देखील समोरून ते सगळं बघतच असतो आणि ईश्वरी पटकनच मामाची ती पडलेली डिपॉझिटची रिसीट असते ती उचलते आणि मग मामाला बघत असतो, म्हणतो की हा मामा इथे काय करतोय, म्हणजे हा अचानक इथे कशाला आलाय? त्याला त्या अर्णवने पाठवलंय वाटतं. तेव्हा आता अर्णव म्हणजेच ईश्वरी काही ऐकायला जाणार किंवा ते रिसिप्ट बघायला जाणार, तेवढ्यातच तो मामा ती रिसिप्ट खेचून घेतो आणि म्हणतो की अगं, ॲक्च्युली काय झालं, या हॉस्पिटलमध्ये माझं एक काम होतं आणि म्हणून मी इथे आलो होतो. ईश्वरी विचारते की मामा, तुमचं खरंच या हॉस्पिटलमध्ये काम होतं की तुम्ही इथे मुद्दाम आलायत, म्हणजे तुम्हाला अर्णव सरांनी पाठवलं आहे का? तेव्हा आता मामा म्हणतो की नाही अगं, तसं काही नाही, खरंच माझं इथे काम होतं, एक ओळखीची व्यक्ती होती म्हणून मी आलो होतो. तेव्हा मग आता ती म्हणते की मला सगळं समजतंय, तुमची ओळखीची व्यक्ती नेमकी याच हॉस्पिटलमध्ये कशी काय असेल? जर अर्णव सरांना मैत्रीचा अर्थ समजत नसेल तर त्यांनी ते दाखवू देखील नाही. जर त्यांना इथे यायलाच नव्हतं होतं, मग तुम्हाला तरी कशाला पाठवायचं ना, म्हणजे हा दिखावा तरी कशाला करायला होता? तेव्हा मग मामा म्हणतो की हे बघ ईश्वरी, आता मी तुला एकच सांगू शकतो की परिस्थिती असते ना, त्या परिस्थितीपुढे कोणालाही काहीही करता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे मला आता काहीही सांगता येत नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी बघतच राहते आणि म्हणते की मला वाटत होतं की अर्णव सर येतील, परंतु ते आले नाही. ठीक आहे, त्यांना कदाचित यायची इच्छा नसेल म्हणून ते आले नसतील. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, परंतु ही सिच्युएशन मला एकटीला हँडल करायची आणि ती मी करणारच आहे. त्यावेळेला मामा म्हणतो की हे बघ ईश्वरी, मला ना तुला आता फारसं काही एक्सप्लेन करता येणार नाही आणि मी आता तुला एकच सांगू शकतो की कसं आहे ना, कधीतरी माणसाची जी सिच्युएशन असते त्यामधून तिला बाहेर पडता येत नाही आणि आपल्याला समोरच्या व्यक्तीवर काय प्रॉब्लेम आहे किंवा त्या व्यक्तीचा नेमका काय प्रॉब्लेम आहे याचा अंदाज आल्याशिवाय पुढे काही बोलता येणार नाही. त्यामुळे मी आता तुला एकच रिक्वेस्ट करेन की प्लीज या गोष्टीला तू समजून घे की नेमकं काय असू शकतं किंवा काय नाही. कारण किती काही झालं तरीही अर्णव हा मदत करणाऱ्यातला आहे हे तुला माहीत आहे. असं काय झालं असेल त्याला येता येणार नाही, त्याच्यामागे काहीतरी कारण असू शकतात, याचाही तू प्लीज विचार कर. त्यामुळे नको टेन्शन घेऊस आणि चल मी निघतो आता, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि ईश्वरी ही आता विचार करत बसते की नेमकं काय झालं असेल, अर्णव सर का आले नसतील, अशी कोणती परिस्थिती त्यांच्यावर आली असेल की ते आले नसतील. तेवढ्यातच आता डॉक्टर येतात आणि ईश्वरी विचारते की डॉक्टर बाबा कसे आहेत? तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की ईश्वरी देसाई त्यांचं इंटरनल ब्लिडिंग तर थांबलेलं आहे, परंतु त्यांचे जे काही धोका आहे तो अजूनही टळलेला नाही आहे, अजूनही ते व्यवस्थितपणे कवर झालेले नाही आहेत. त्यानंतर मग आता ईश्वरी घाबरते आणि तिला धक्काच बसतो, कारण कितीही काही झालं तरीही आता बाबांची तब्येत अजूनही खराबच आहे याचा तिला खूपच धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेला ती बाजूला निघून जाते. आणि नंतर मग आता राकेश हा विचार करतो की हा मामा इथे कशाला आलेला, नेमकं या मामाचं इथे काय काम होतं, असं विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. ईश्वरी पुरती घाबरलेली असते, अजूनही बाबांची तब्येत ठीक नाही आहे. तेवढ्यातच आता राकेश म्हणतो की चला आता इथे काहीतरी ईश्वरीबरोबर बोलून घेतलं पाहिजे. म्हणूनच आता तो ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरी पुन्हा तिथे मागे निघून जाते. म्हणून तो त्याच्या माणसाला कॉल लावून सांगतो की हॅलो, अरे तो व्हिडिओ पाठवायला सांगितलाय, तो आता लवकरात लवकर पाठव, ठीक आहे, लवकरात लवकर काम झालं पाहिजे, असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि खरं तर हे सगळं तो ईश्वरीलाच म्हणजेच ब्लॅकमेल अर्णवच्या विरोधात करण्यासाठी यूज करणार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव नाश्ता करत बसलेला असताना, पोहे खात असताना ईश्वरी जेव्हा आजीसाठी घरी यायची तेव्हा ते सगळं त्याला आता आठवत असतं. म्हणजेच ईश्वरी म्हणत असते की एखादा पदार्थ आपल्याला आवडला तर त्याची मन भरून तारीफ करण्यासाठी पण ना मोठं मन असावं लागतं, परंतु काय काय लोकांना ना ते करताच येत नाही. काय काय लोकांना चांगला पदार्थ झालेला असतानाही त्याचं कौतुक करण्याचं महत्त्वच वाटत नाही, असं आता ईश्वरीला त्याचं बोलणं आठवतं. त्यानंतर आता आजी बघत असते की अर्णव हा बिचारा एकटाच तिथे नाश्ता करत बसलेला असतो, म्हणजे तो काहीच बोलत नसतो. त्यावेळेला आता आजी अर्णवकडे बघते आणि मग त्यानंतर ती बघत असते की अर्णव अगदी विचारांमध्ये नाश्ता करत असतो. आणि त्याच वेळेला आता इथे समोर अर्णव असतो. आजी म्हणते की चिंटू, काय झालं, कसला विचार करतोयस तू?
त्यावेळेला तो म्हणतो की काहीच नाही. मग आता आजी म्हणायला लागते की तसं नाही चिंटू, अरे जे मी काल काही केलं मला माहिती आहे त्याच्याबद्दल तुला वाईट वाटलं असेल की मी हे जे काही केलं ते, परंतु प्लीज मला समजून घे की मी असं का केलं तुला. तेव्हा तो म्हणतो की नॉट ॲट ऑल आजी, तुला हे सगळं एक्सप्लेनेशन देण्याची काहीच गरज नाही आहे, त्यामुळे प्लीज हे सगळं तू नको बोलू, राहू देत हे सगळं, असं आता अर्णव आजीला बोलून दाखवतो. आणि तुला कसलाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे असंही तो सांगतो. त्यामुळे आता आजी ही अगदी शांत होते, कारण अर्णवच्या मनात कोणत्याही प्रकारचा राग नाही याचं तिला बरंच वाटलेलं असतं. परंतु इथे अर्णव रिलॅक्स असतो, कारण त्याला मामाने मदत करण्यासाठी गेलेला असतो म्हणून त्याला बरं वाटतं. त्यानंतर आता मामा हा हॉस्पिटलच्या इथून बाहेर पडतो ईश्वरीशी बोलल्यानंतर. आणि नंतर आता इथे बाहेर आल्यानंतर अर्णव विचारांमध्येच गुंतलेला असताना मामाचा त्याला कॉल येतो आणि मामा म्हणायला लागतो की अर्णव, अरे मी हॉस्पिटलमधून आता बाहेर पडतो आहे. तेव्हा मग हा बोल असं अर्णव म्हणतो. तेव्हा मग मामा घडलेला सगळा प्रसंग त्याला सांगतो. त्यावेळेला आता अर्णव हे ऐकून खूपच खुश होतो की हॉस्पिटलची जी फी आहे 1,00,000 रुपये ही मामाने भरलेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की दॅट्स ग्रेट. आणि लगेचच वल्लरी आणि आजी दोघेजणही त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात की अशी कुठला आनंद झाला आहे ज्यामुळे तो शांत झाला आहे. नंतर मग आता मामाशी बोलत असताना तो हळूच रेंजचा इश्यू झाला आहे असं म्हणून बाजूला पटकन निघून जातो. आणि त्यानंतर त्या दोघी त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. मामाला अर्णव म्हणतो की बरं झालं हे सगळं घडलं, पण आता पुढे कसं करायचं आहे, म्हणजेच तो मुद्दामच दुसऱ्याशीच बोलतो असं दाखवत असतो. त्याच वेळेला आता इथे ईश्वरी ही गणूबाप्पाकडे येते आणि त्याच्याकडे हात जोडत म्हणत असते की हे सगळं काय चाललं आहे बाप्पा, म्हणजे जे काही बाबांच्या बाबतीत घडतं आहे या गोष्टी अशा कशा घडत आहेत. मी हात जोडते बाबांना, प्लीज बरं कर. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतानाच अचानक हे सगळं कशामुळे घडतं आहे. गणूबाप्पाला ती आता हात जोडते आणि लवकरात लवकर बाबांना बरं कर अशी विनवणी करत असते. त्याच वेळेला आता हे सगळं आता राकेश बघत असतो आणि ईश्वरीला तो बघत असताना म्हणतो की चला आता आपल्याला या नाटकात एंट्री केलीच पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आता अर्णवचा पर्दाफाश करायचा आहे असं तो म्हणत असतो. आणि मुद्दामच डोळ्यामध्ये पाणी आल्याचं नाटक करायला लागतो. आणि पुढे चालत येत तो आता म्हणतो की नाही, हे आता देवा मी सहन करू शकत नाही. आणि तो पेटते दी समय असते तिच्यासमोर हात धरतो आणि हात धरून म्हणतो की नाही, जोपर्यंत देवा तू त्यांना काहीतरी बरं करत नाहीस तोपर्यंत मी माझा हात इथून काढणार नाही. तेवढ्यातच आता इथे ईश्वरी पटकन बघते आणि म्हणते की राकेशजी हे काय करताय तुम्ही, प्लीज थांबा असं म्हणून आता ती त्याचा जो हात असतो तो जळत्या दिव्यावरून बाजूला घेते. आणि मग तो म्हणतो की सोडा मला ईश्वरीजी, नाही आता आम्हाला देवाला वेटीच धरलंच पाहिजे. किती वाट बघणार आहोत आपण, किती किती सहन करायचं आहे, नाही लवकरात लवकर बरं झालंच पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरीला राकेश भडकवतो आणि म्हणतो की ईश्वरीजी याचा अर्थ हे अपघात जो काकांचा अपघात आहे तो या अर्णवने घडवून आणला आहे. अर्णवने हे सगळं केलं आहे, म्हणजे त्याला माहीत होतं की काका तिकडे जाणार आहेत किंवा काकांनी त्याला कानाखाली वाजवली याचा हा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांनी इतकं पाऊल उचललं आहे. त्यावेळेला मग आता संजय हे सगळं बोलत असताना ईश्वरी म्हणते की हो प्लीज मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की हा अपघात आहे तो अर्णवने घडवून आणला आहे आणि हे सगळं त्याने केलं आहे कारण त्याचा राग होता. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की जर असं असेल आणि अर्णव सरांनी माझ्या बाबांचा अपघात केला आहे तर मी त्यांना सोडणार नाही. आता ईश्वरी चिडलेली असते आणि ती अर्णवच्या घरी जाते आणि म्हणते की अर्णव सर हे सगळं ना फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालं आहे. तुम्ही तुमच्यावरचा जो राग आहे तो कंट्रोल केला नाही आणि त्या रागापोटीच माझ्या बाबांवर ही परिस्थिती आली आणि माझ्या बाबांच्या या परिस्थितीला ना फक्त तुम्ही कारणीभूत आहात. त्यामुळे जर माझ्या बाबांना काही झालं तर मी तुम्हाला सोडणारच नाही आहे. असं आता ईश्वरी सरळ अर्णवला सगळ्या घरच्यांसमोर धमकी देते. अर्णवला काहीच समजत नसतं की नेमकं हे सगळं काय चालू आहे. आणि ईश्वरी असं बोलत असताना अंजली देखील तिच्याकडे बघतच राहते. नेमकं आता ईश्वरी काय करणार आहे हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.